नमस्कार. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सादरातील हे आपलं दुसरं लेक्चर. आता जीडीपी व जीबीए मधील फरक आपण समजून घेणार आहोत. आता जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन, म्हणजे एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. आता याचं उदाहरण बघा. समजा भारतामध्ये फरारी कंपनीने गाडी तयार केली तर ते उत्पादन भारतामध्येच गणले जाईल, पण टाटा कंपनीने जपानमध्ये कार बनवली तर ती जपानच्या जीडीपी मध्ये मोजले जाईल. ठीक आहे, फरक लक्षात आला. जीडीपी म्हणजे आपल्या देशातच, कंपनी बाहेरची असली पण आपल्या देशात तयार केलं तरी ते उत्पन्न आपल्या देशातच गणलं जाईल. आणि कंपनी भारतीय असली पण बाहेरच्या देशात तिने जर उत्पादन बनवलं असेल तर ते तिथं गणलं जाईल. यामध्ये बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी जरी भारताची आहे पण उत्पादन ती जपानमध्ये करते आहे, म्हणजे जपानच्या भौगोलिक सीमेमध्ये. आता देशाच्या भौगोलिक सीमा, ज्या देशाच्या भौगोलिक सीमा असतात त्या समुद्रामध्ये बघा, समुद्रामध्ये 12 नॉटिकल मैल म्हणजे 22.22 किलोमीटरचं जे अंतर असतं ते 12 नॉटिकल मैल एवढं असतं. 1 नॉटिकल मैल हा 1.85 किलोमीटरचा असतो. त्यानुसार हे जर आपण हे जर मॅच केलं तर 12 नॉटिकल मैल म्हणजे 22.22 किलोमीटर पर्यंत देशाची भौगोलिक सीमा असते. जीडीपी मुळे एखाद्या अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्तीचा एकूण अंतर्गत शक्ती दाखवत असते. त्यामुळे जीडीपी मुळे काय करतात, देशाची अंतर्गत क्षमता काय, अंतर्गत क्षमता म्हणजे त्या देशामध्ये एवढे प्रॉडक्ट तयार होऊ राहिले त्या म्हणजे निश्चितच त्या देशाची जी इंडस्ट्री आहे ती पॉवरफुल असली पाहिजे, असा जीडीपीच्या आकड्यांवरून इतर देशांना अंदाज येत असतो. म्हणजे काय करतं, ओव्हरऑल इकॉनॉमिक स्ट्रेंथ आपल्याला जीडीपी मुळे कळते आणि त्या देशातली अंतर्गत शक्ती लक्षात आलं की त्या निश्चितच त्या देशामध्ये उत्पन्न चांगलं आहे आणि कंपन्या चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन करत आहे. ठीक आहे. जीडीपी मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. काय होतं संख्यात्मक म्हणजे काय, आपल्याला कळतं का इथे नंबर ऑफ कार्स बाहेर येत आहे. एखादा जो देश आहे, आपला भारत घ्या समजा, आता थोडी भारताची मी हे करतो की भारतामध्ये कंपनी जरी आहे टाटा कंपनी, पण टाटा कंपनी आपल्या तुम्हाला मान्य करावं लागेल की जर्मनी देश छोटा आहे पण प्रगत आहे, भारत देश मोठा आहे, लोकसंख्या पण जास्त आहे पण अजून प्रगतीच्या दिशेने आहे. तर टाटा कंपनी जर एका वर्षात 100 कारच बनवत असेल आणि जर्मनी छोटा आहे पण टेक्नॉलॉजी म्हणून तो तिथं वर्षाला 120 कार बनवतो, आपल्यापेक्षा 20 कार तिथे जास्त बनतात. म्हणजे ही काय संख्या झाली, मी 100 बनवतोय ते 120 बनवत आहेत. तर हे संख्याचं नॉलेज आपल्याला झालं, कशामुळं, जीडीपी मुळे झालं. म्हणजे हे काय झालं की तिथं आपल्याला फक्त संख्या कळते. जीडीपी मुळे काय होतं, संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह आपल्याला हे कळतं, आकलन होतं. म्हणजे गुणात्मक नाही, गुणात्मक होत नाही. कसं, क्वालिटी काय आहे, आपण समजा 100 कार बनवतोय, त्या कारची क्वालिटी काय आहे हे क्वालिटीचं मापन जीडीपी मध्ये होत नाही. इथे फक्त संख्याचं मापन होतं, त्या क्वालिटी काय कारची क्वालिटी आहे हे मापन तिथं होत नाही. ठीक आहे, हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर जीडीपी मोजण्याचा काळ हा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय की 1 एप्रिल ते 31 मार्च हा जीडीपी मोजण्याचा काळ असतो. यावर प्रश्न पण येऊन गेलेला आहे, तरी पण तुम्ही ध्यानात ठेवा. आता नॉमिनल जीडीपी पेक्षा रिअल जीडीपी अर्थव्यवस्थेचे खरे उत्पन्न दर्शवतो. आता हा वरचा जो आहे तो ढोबळमानाने जीडीपी आहे, तो नॉमिनल जीडीपी आपण त्याला म्हणूया, त्यापेक्षा रिअल जीडीपी अर्थव्यवस्थेचे खरे उत्पन्न दर्शवतो. आता यासाठी आधारभूत वर्ष महत्वाचे असते. आता हे जे जीडीपी मोजतो तर याच्या किमती आपण हे जे आधारभूत वर्ष आहे याची पण संकल्पना आपण समोर पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणारच आहे. पण बघा, आतापर्यंतची आधारभूत वर्ष आतापर्यंत किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 आधारभूत वर्ष आतापर्यंत झालेले आहेत. ते कोणते, 48 49 60 61 70 71 80 81 93 94 99 2000 2004 2005 2011 आणि 2012 हे आधारभूत वर्ष. म्हणजे ह्या वर्षांमध्ये सगळं सुरळीत चालू असतं, किमती पण आटोक्यात असतात. सर्वसामान्य जनतेला ह्या किमती सहज
देता येतात, म्हणून यांना आधारभूत वर्ष म्हणतात. आता जीव्हीए म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. समजा शेतकऱ्याने गहू पिकवला, तो गहू एका बेकरीने विकत घेऊन पाव बनवले आणि ते पाव एका हॉटेलवाल्याने विकत घेऊन पदार्थ बनवून विकले. तर साहजिकच सर्वांनी आपल्या आपल्या श्रमाचे व खर्चाचे पैसे लावून वाढीव किमतीला विकले. शेतकऱ्यापासून उदाहरण चालू झालं, पुढे येऊन संपलं हॉटेलवाल्यापर्यंत. सगळ्यांनी त्या प्रॉडक्टवर प्रक्रिया करून आपला आपला नफा त्यातून कमावला. म्हणजे प्रत्येकाने काही ना काही कमावलंच ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एक प्रत्येक ठिकाणी त्याची किंमत वाढत गेली. त्यालाच म्हणते ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे प्रत्येकाने आपली आपली किंमत तिथे लावणे, म्हणजे त्याला ग्रॉस व्हॅल्यू, प्रत्येकाने व्हॅल्यू तिला ॲड केली म्हणून त्याला जीव्हीए म्हटलं जातं. आणि बघा, अधिक लावले याला जीव्हीए मूल्यवर्धित म्हणतात. बघा आता शेतकऱ्यांनी गहू विकला, काय 100 रुपयाला. तो गहू बेकरीने विकत घेतला, त्याचे पाव बनवले, ते पाव केवढ्याला विकले? 200 रुपयाला. आता गहू 100 रुपयाला शेतकऱ्याने विकला आणि ते पाव बेकरीवाल्याने 200 रुपयाला विकले. इथं मूल्य वाढलं 100 रुपयांनी. त्यानंतर हॉटेलने ते पाव विकत घेतले, त्याचा पदार्थ बनवला, ते पदार्थ विकले, त्यांना भेटले 300 रुपये. इथं पण 100 रुपये वाढले. आता 100 हा एकूण झाला 300 रुपये. हा याला म्हणतात जीव्हीए. 100 रुपयाच्या गावाचं शेवटपर्यंत उत्पादन किती झालं? 300 रुपये. आता यावरून काय होतं, आता काय होणार आहे बघूच आपण. आता जीव्हीए केव्हापासून मोजतात? जानेवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या नवीन पद्धतीला अवलंब करण्यात आलाय. कधी? जानेवारी 2015 पासून जीव्हीए मोजायला सुरुवात झाली आहे. पहिली जीडीपी मोजायची, आता जीव्हीए मोजतात. का? तर बघूया पुढे. जीव्हीएमुळे काय परिणाम झाला? बघा, आता तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर येते की जीव्हीएमुळे काय परिणाम झाला. यापूर्वी स्थिर घटक मूल्य किमतीला, म्हणजे कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राइस मोजलेले जीव्हीए हा जीडीपी म्हणून गणला जात असे. आता स्थिर बाजार किमतीला, कॉन्स्टंट मार्केट प्राइसला जीव्हीए हा प्रधान जीडीपी म्हणून गणला जातो. याचा परिणाम असा झाला, बाजारामध्ये वस्तू आल्यावर त्यावर लागलेल्या प्रत्यक्ष कराच्या बेरजेमुळे जीव्हीए ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइसचे आकडे जास्त भरतात. त्यामुळे भारताचं जीडीपी आता जास्त भरतो. आता जसे जसे सरकार येतं, मागच्या सरकारपेक्षा आम्ही किती सरस आहोत, म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा उत्पन्नाचे आकडे फुगवून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि आमचे आकडे आणि आमची पद्धत कशी त्रुटी विरहित आहे हे सगळं दाखवण्याचा खेळ म्हणजे जीडीपी आणि जीव्हीए हा आहे. हा एकंदरीत ढोबळ हे असं एक अंदाज आहे. हे उत्तर तुम्हाला मी सांगितलं. आता जीडीपी भारताचा जास्त करू लागला. आता जीव्हीएचे फायदे. आता फायदे काय आहे? जीडीपी बी तेच दाखवतंय आणि जीव्हीए पण तेच दाखवतंय, फक्त याचे आकडे थोडे फुगलेले आहे म्हणून आपल्याला देशाचं उत्पन्न वाढलेलं दिसतं. पण विचार करा, तुम्ही आणि आम्ही अजून आहे तिथं आहोत आणि आपल्याला जे पैसे लागतात ते लागताच. कोणाच्या खिशात अजून पैसे वाचत नाही. ठीक आहे, आता जीव्हीएचे फायदे पण आहे, ते फायदे आपण थोडक्यात समजून घेऊया. आता जीव्हीए कसा काढला जातो? जीव्हीओ आणि जीव्हीआय. जीव्हीओ म्हणजे आउटपुट आणि जीव्हीआय म्हणजे इनपुट. आउटपुट म्हणजे पाव आणि इनपुट म्हणजे गहू. ठीक आहे ना? तर समजा 25 रुपयाचं आउटपुट निघालं आणि त्याला गहू केवढाचा लागला? 2 रुपयाचा. आता एकूण जीव्हीए किती भरला मग? 23 रुपये. आता यामध्ये 2 रुपयाच्या गव्हाचे आउटपुट 25 रुपयाच्या पावामध्ये झाले. 2 रुपये हे एक क्षुल्लक किंमत झाली, पण 23 रुपयाचा प्रॉडक्ट त्याच्यामधून बाहेर आलं आणि 23 रुपये कोणाला तरी मिळाले. आता यावरून आपल्याला समजले की शेतकऱ्याचे गहू 2 रुपयाला विकल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं नाही. लक्षात आलं? हे मी तुम्हाला समजून सांगतोय किंवा जीव्हीए कशासाठी मोजला जातो आणि यावरून खरं कारण काय आहे. तर बघा, यावरून आपल्याला समजलं की शेतकऱ्याचे गहू 2 रुपयाला विकल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं नाही आणि वाढलेले नाही आहे. तुलनेने 2 रुपये खूपच कमी आहे. ही आकडेवारी सरकार दरबारी पोहोचल्यामुळे सरकारला कळते की कोणते क्षेत्र अनुदानासाठी प्राधान्यक्रम प्राप्त आहे. आता सरकारला काय कळलं की शेतकऱ्याचे गहू 2 रुपयालाच विकले गेले, पण कंपनीने त्यावर प्रचंड नफा कमावला. 23 रुपये त्यांना मिळाले. आता 23 रुपयामध्ये पण कंपनीचा खर्च आहे, पण तरी पण शेतकऱ्याच्या तुलनेने
इंडस्ट्रीला उत्पन्न जास्त मिळतं. म्हणजे सरकारला कळतं की बुवा शेतकऱ्याला आता मदतीची गरज आहे, म्हणून आता शेतकरीच नाही पण आता असं समजा एक ते कंपनी, त्या कंपनीने जरी ते 20 रुपयाला पावती केली, पण त्या कंपनीला त्यांना मजुरांना पण पगार द्यावा लागतो ना, तर त्यांना पण कंपनी चालवायची, त्यांना जर असेच पैसे कमी भेटत राहिले तर इंडस्ट्री जे क्षेत्र आहे ते पण देशोधडीला लागेल. आता शेतकऱ्यांना पण मदत दिली जाते, त्यानुसार मग सरकार जे वीज पुरवतंय ती वीज समजा सरकार सवलतीच्या दरात पुरवतंय, ही एक प्रकारची शेतकऱ्याला पण आणि त्या कंपनीला पण मदतच झाली. ही मदत सरकार करत असतं म्हणून त्याला अनुदान म्हटलं जातं. यावरून क्षेत्रीय अनुदानाची गरज लक्षात येते. म्हणजे ह्या जीबीएमुळे काय करतं की कोणाला मदतीची खरी गरज आहे, त्यामुळे ते जीबीएच्या आकड्यांवरून अनुदानासाठी सरकार आपले प्राधान्यक्रम ठरवत असतं. कोणत्या क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे ते लक्षात येतं. कशामुळं? जीबीएमुळे. हे सगळे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. जीबीएचे फायदे काय आणि तोटे काय हे सगळे स्टेटमेंट त्याखाली आले तर योग्य, आणि एखादं काही जर चुकलं तर चुकलं. वित्त प्रवाहाचे बृहत अर्थशास्त्रीय परिणाम, मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल. आपण मागच्या लेक्चरमध्ये मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल समजून घेतलं होतं. आता जीबीए का लावला जातो, कसा मोजला जातो आणि काय त्याचे फायदे हे पण मी तुम्हाला समजून सांगितलं. आता आपला हा जो महत्वाचा टॉपिक आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल. आता कुटुंब संस्था म्हणजे सर्वसामान्य जनता आणि उद्योग संस्थांबरोबर तिसरा घटक म्हणजे सरकार. मागे सूक्ष्म वित्त प्रवाहाच्या प्रतिमानामध्ये आपण घेतलेले चपलेच्या जोडाचे आपण उदाहरण घेऊया. आता इथं पण चपलाचा जोड आपण विचारात घेऊ. कंपनीत असताना चपलेचे मूल्य 20 रुपये होते, परंतु ते अक्षयला विक्री करताना सरकारी हस्तक्षेपामुळे 20 रुपये न राहता 28 रुपये झाले. मागे आपण आपल्यातले व्यवहार केले. आता आपण इथं तिसरा घटक ऍड करतोय, काय? सरकार ऍड करतोय. आता सरकारला पण उत्पन्न कमवायचं आहे ना. आता तो आपल्यातला व्यवहार झाला, हे 100 रुपये घे, तू 100 रुपये मला दे, हे रिटर्न केले, तू मला रिटर्न केली, मी तुला 100 उसने दिले, तू मला रिटर्न केले. यावर काही सरकारला फायदा झाला का? काही फायदा नाही झाला. आपल्या दोघांना काही फायदा झाला का? काही फायदा नाही झाला. पण आता कोणाचा तरी आपल्याला काही तिथं फायदा जोडायचा आहे, म्हणून ती किंमत आपल्याला वाढवावी लागणार आहे. आता समजा कंपनीने चपल्याचे जोड 20 रुपयाला बनवले, परंतु ते अक्षयपर्यंत पोहोचताना सरकारी हस्तक्षेपामुळे ते 20 रुपयाला पोहोचले नाही, त्याला 28 रुपये लागले. का लागले? कारण त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष कर आणि सबसिडीचे परिणाम झाले, म्हणून ती किंमत वाढत ती गेली. किंवा 28 रुपयाला जरी पोहोचलं ते 32 रुपयाला पोहोचलं असतं, पण सबसिडी त्याच्यावर भेटली, समजा 5 रुपये सबसिडी भेटली, म्हणून ती किंमत अक्षयला 28 रुपये पडली. टप्प्याटप्प्याने हे सगळं मी तुम्हाला समजून सांगतो. पुढे बघा. हे समजून घेण्यासाठी आपण पुढील घटक बघूया. घटक मूल्य किंमत, त्याला काय म्हणतात? फॅक्टर कॉस्ट प्राइस. श्रम आणि भांडवल या मूलभूत घटकांच्या लागत मूल्याला घटक मूल्य किंमत असे म्हणतात. श्रम आणि भांडवल हे काय? श्रम म्हणजे मी केलेली कष्ट, आणि भांडवल कोणी केलेली इन्व्हेस्टमेंट, हे मूलभूत घटक झाले. कंपनी उभी करायची, तिला श्रम करावे लागणार आहे आणि भांडवल पण लागणार आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून कंपनी उभी राहते, आणि त्याला ज्या दोन गोष्टी आहेत, श्रम आणि भांडवल, याला काय म्हणतात? घटक मूल्य किंमत असे म्हणतात. आपल्या उदाहरणात 20 रुपये ही घटक मूल्य किंमत आहे. आता ही 20 रुपये काय आहे? ही फॅक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे. आता मूळ किंमत, बेसिक प्राइस. लिबर्टी कंपनीच्या चपलेवर सरकारने 6 रुपये नोंदणी शुल्क आकारले. काय झालं? नोंदणी शुल्क आकारलं. कंपनीची नोंदणी झाली म्हणून 6 रुपये शुल्क आकारलं. त्यामुळे लिबर्टी कंपनीची चपलीची किंमत झाली 6 रुपये. आता सरकारचा खर्च ते आपल्याकडूनच घेणार आहे ना, म्हणून त्यांनी किंमत केली 20 रुपयाची. 20 रुपयामध्ये 6 रुपये वाढ केली, त्यावर काय झाले? 26 रुपये झाले. त्यावर सरकारने 2 रुपये उद्योग सबसिडी दिली. आता 26 रुपये, आता त्याला पण काहीतरी तो पण प्रचंड अडचणीत असतो, म्हणून त्याला पण वीज महाग झाली, हे महाग झाली, तो पण ओरडत असतो, म्हणून सरकारने ओरडू नको बाबा, ही तुला 2 रुपये मी अजून यामध्ये सवलत देतो. त्यामुळे परत त्याची किंमत किती झाली? 24 रुपये झाली. आता ही 24 रुपये काय झाली? ही मूळ किंमत झाली. आता बाजार किंमत. आता सरकारने चपलीवर 6 रुपये जीएसटी आकारला, त्यामुळे चपलीची किंमत किती झाली? 30 रुपये झाली. आता ह्या 24 रुपयावर काय झाला? 6 रुपये जीएसटी आकारला सरकारने, म्हणून त्याची किंमत झाली 30 रुपये. बरोबर ना? आता सरकारने त्यावर 2 रुपये इंधन सबसिडी दिली. आता
ही जी 30 रुपये आता जनतेपर्यंत बी जाताना समजा त्याच्यावर कराचा जास्त भार नाही झाला पाहिजे, जनता ओरडली नाही पाहिजे, म्हणून सरकारने परत त्यावर काय दिलं, ट्रान्सपोर्टेशनची जनतेपर्यंत येणार आहे, चला गागू नका बाबा, हे 2 रुपये तुम्हाला इंजिनची सबसिडी. त्यामुळे चपलीची किंमत परत लिबर्टी कंपनीने किती केली, 28 रुपये ठेवली. कंपनीवाले सरळ सरळ लगेच बेरीज करून मोकळे होता, हे एवढे झाले ते तेवढे झाले, त्याची किंमत झाली 30 रुपये. बरं ठीक आहे, पण सरकार दरबारपर्यंत ते आकडे गेले, सरकारने त्यावर सबसिडी अनुदान दिलं, किंमत झाली 28 रुपये. एक बॅलन्स मेंटेन सरकारला करावं लागतं. आता ही बाजारात आलेली किंमत आहे, आपल्याला विकत घ्यायची किंमत आहे. आपण लिबर्टी शोरूममध्ये गेलो, त्यांनी सांगितलं केवढ्याला किंमत, तर आपण विचारलं केवढ्याला, तर ते सांगतील 28 रुपयाला. आता ही झाली बाजार किंमत, विक्रीची किंमत. वरील किमतीवरून सुद्धा अर्थव्यवस्थेचे उत्पन्न 3 प्रकारे काढता येईल. आता परत मापन आलं, हे सगळ्या गोष्टी किंमत लावून परत आता आपल्याला खर्च करायचा आहे ना, किंवा किंमत देतोय ना आपण, त्या किमतीनुसार सुद्धा आपल्याला उत्पन्न देशाचं मोजता येतं. आता हे उत्पन्न सुद्धा 3 प्रकारे मोजता येतं, घटक मूल्य किमतीनुसार, मूळ किमतीनुसार आणि बाजार किमतीनुसार. घटक मूल्य किंमत कुठं, कंपनीमध्ये, मूळ किंमत कुठं, अनुदान वगैरे सगळं लावल्यावर, आणि बाजार किंमत कुठं, आपल्याला विकत घ्यायच्या वेळेस. वरील 3ही घटकांना जीव्हीए कसा काढता येईल. आता जीव्हीए फॅक्टर प्राइस कसा काढता येईल. आता आपल्याला फॅक्टर कॉस्टला जीव्हीए मोजायचं आहे, म्हणजे उत्पन्न मोजायचं आहे ना, तर त्याचे फॉर्म्युले वगैरे काय आहे ते आपण पुढे बघूया. बघा, बाजार किंमत किती, 28 रुपये. त्यावर काय आहे, 6 रुपये जीएसटी, काय आहे, त्यातून जीएसटी वजा केला, मूळ किंमत घेतली, आणि त्यात उद्योग सबसिडी वजा केली, काय झालं, 20 रुपये झाली. 6 रुपये नोंदणी शुल्क आणि उत्पादन कर हे वजा केले, 20 रुपये जी किंमत होती त्यावर 2 रुपये सबसिडी भेटली. 6 रुपये कर लावली आणि त्यावर उद्योग सबसिडी भेटली, म्हणून ती जी 26 रुपयाला जाणार होती ती 24 रुपयाला झाली. आता परत पुढं जीएसटी वाढला, जीएसटी वाढल्यामुळे 24 अधिक 6 30 होणार होती, 30 न होता त्यावर परत 2 रुपये इंधन सबसिडी दिली, म्हणून 30ची 28ला झाली. आता वरील किमती 20 रुपये, 24 रुपये, 28 रुपये या किमतींना चालू किमती आहेत, म्हणून त्यांना करंट प्राइस असे म्हणतात. चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला नॅशनल जीव्हीए किंवा नॉमिनल जीडीपी असे म्हणतात. आता हे चालू किमती आहे ना, या सगळ्या चालू किमती आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात, करंट प्राइस असे म्हणतात. चालू किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला नॅशनल जीव्हीए किंवा नॉमिनल जीडीपी असे म्हणतात. या पद्धतीमध्ये एक मोठी त्रुटी असते, ती म्हणजे महागाईची. ही त्रुटी दूर करण्यासाठी आधारभूत वर्ष लक्षात घेतात. आता हे ज्या किमती हे त्या वर्षी हा कच्चा माल जशा पद्धतीने भेटतो त्यानुसारच ही किंमत ठरली जाते. पण हा कच्चा माल कधी काळी बेस इयरला एकदम सगळ्या सर्वसामान्य जनतेला परवडेल किंवा सगळी परिस्थिती व्यवस्थित होती त्यावेळेस ज्या आधारभूत वर्ष आहेत त्या किमतीला ते मोजलं जातं. म्हणून ह्या किमती लक्षात न घेता बेस इयर लक्षात घेतात. आधारभूत वर्षाला मांडलेल्या किमतींना स्थिर किमती कॉन्स्टंट प्राइस असे म्हणतात. आता स्थिर किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाला रिअल जीव्हीए किंवा रिअल जीडीपी असे म्हणतात. आलं लक्षात. बाजार किमतीनुसार जीव्हीए ॲट मार्केट प्राइस. आता हे चक्र परत तेच चालू झालं. मूळ किंमत, बाजार किंमत आणि घटक मूल्य किंमत, सबसिडी आणि इंधन सबसिडी, उत्पादन सबसिडी, त्यानंतर नोंदणी शुल्क आणि जीएसटी वजा अधिक हे सगळं करून आधारभूत वर्ष ते चालू वर्षातील महागाई निर्देशांकांतील बदलाच्या गुणकास जीडीपी डिफ्लेक्टर असे म्हणतात. आता जीडीपी डिफ्लेक्टर जर काढायचं असेल तर ह्या सूत्रामध्ये नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपी गुणिले 100 या सूत्रामध्ये नॉमिनल जीडीपी आणि जीडीपी डिफ्लेक्टरचे मूल्य टाकून रिअल जीडीपी काढतात. वस्तू व सेवांच्या आधारभूत वर्षाला आणि चालू वर्षाला असलेल्या किमतीवरून जीडीपी डिफ्लेक्टर काढतात. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. वस्तू व सेवांच्या आधारभूत वर्षाला आणि चालू वर्षाला असलेल्या किमतीवरून जीडीपी डिफ्लेक्टर काढतात. आपल्याला करंट प्राइसचे एकूण 3 प्रकार भेटले. काय भेटले? जीव्हीए ॲट करंट मार्केट प्राइस 28 रुपये, जीव्हीए ॲट करंट बेसिक प्राइस 24 रुपये
आणि जीव्ही ॲट करंट फॅक्टर कॉस्ट प्राईस 20 रुपये. आणि आपल्याला कॉन्स्टंट प्राईसचे एकूण परत 3 प्रकार भेटले. जीव्ही ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राईस 14 रुपये. म्हणजे हा फरक लक्षात घ्या. जे 28 रुपयाला मिळणार होतं ते 14 रुपयाला मिळणार होतं. जे 24 रुपयाला मिळणार होतं ते 12 रुपयाला मिळणार होतं. आता जे 20 रुपयाला मिळत आहे ते कधी काळी 10 रुपयाला मिळत होतं. हे सगळं करंट प्राईजला आहे. म्हणजे आत्ता ह्या वर्षात भेटू राहिलं ती करंट प्राईज आहे. पण 4 वर्षापूर्वी जेव्हा सगळी परिस्थिती व्यवस्थित होती, कच्च्या मालाचे दर आटोक्यात होते, महागाईचे दर आटोक्यात होते, त्यावेळेस ही कॉन्स्टंट प्राईस काढलेली होती. त्यावेळेस ह्याच वस्तू हा टेबल तुम्ही एकमेकाशी रिलेट करून बघा. म्हणजे आता आपल्याला अर्थव्यवस्थेचे मापन 6 पद्धतीने, म्हणजे करंट प्राईसला सुद्धा 3 पद्धतीने आणि कॉन्स्टंट फॅक्टर प्राईसला सुद्धा 3 पद्धतीने, म्हणजे एकूण 6 पद्धतीने आपल्याला हे उत्पन्न मोजता येतं. थोडी गलफत होईल, पण हा चार्ट व्यवस्थित बघा. हे करंटचे आकडे आहे. आणि जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे काय, जी महागाईचा जो दर आहे तो महागाईचा दर रिअल जीडीपी काढण्यासाठी जीडीपी डिफ्लेक्टर लावला जातो. आणि तो जीडीपी डिफ्लेक्टर कशानुसार काढता, ह्यानुसार काढता नॉमिनल जीडीपी अपॉन रिअल जीडीपी मल्टिप्लाय बाय 100. आणि हे आकडे यामध्ये टाकल्यावर आपल्याला जीडीपी डिफ्लेक्टरचा त्रुटी काढून टाकल्यावर आपल्याला रिअल जीडीपी किंवा रिअल जीव्हीए आपल्याला मिळतो. हे करंटचे आकडे आणि हे कॉन्स्टंटचे आकडे. करंटच्या आकड्यांचे 3 प्रकार, कॉन्स्टंटच्या आकड्यांचे 3 प्रकार, एकूण 6 पद्धतीने आपल्याला उत्पन्न मोजता येतं. आता नेमके कोणतं राष्ट्रीय उत्पन्न दर्शवतं, तर स्थिर बाजार किमतीला मोजलेले जीव्हीए म्हणजे जीडीपी दर्शवते. महागाईचा दर किती असू द्या, आता महागाईला जर आपण सगळ्या गोष्टी मोजल्या तर त्या वाढीवच भेटणार आहे. पण त्यानुसार आपल्याला ते खरं उत्पन्न मिळणार आहे का, आपल्या खिशात पैसे राहणार का नाही. तर आपल्या खिशात पैसे केव्हा राहणार आहे, जेव्हा महागाईचा दर आटोक्यात होता त्यावेळेस आपल्याला ते आकडे टाकलेले, म्हणजे जे बेस इयरचे आकडे आहे, आधारभूत वर्ष आहे, त्या आधारभूत वर्षाचे आकडे जेव्हा आपण या सगळ्यांमध्ये टाकू तेव्हा आपल्याला जीडीपी ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस हा भेटतो. आणि त्यावरून आपल्याला खरं देशाचं उत्पन्न कळतं. आता काही महत्त्वाच्या बाबी बघून घेऊया. जानेवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. म्हणजे जीडीपी ऐवजी आपण जीव्हीए मोजता आहे. यापूर्वी कॉन्स्टंट प्राइसला मोजलेले जीव्हीए हा प्रधान जीडीपी म्हणून गणला जातो. यामुळे अप्रत्यक्ष करांची बेरीज होते व जीव्हीए ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइसचे आकडे जास्त भरतात. त्यामुळे भारताचा जीडीपी आता जास्त भरतो. नवीन पद्धत, आता ही जी जीव्हीए पद्धत आहे ही IMF व आंतरराष्ट्रीय पद्धतींच्या पद्धतीत बसते. इतर देश सुद्धा जीव्हीए मोजतात, म्हणून आपण पण आता जीव्हीए मोजायला सुरुवात केली आहे. यामुळे जीडीपीचे आकडे सुधारित झाले. जीव्हीए मुळे काय झालं तर जीडीपीचे आकडे सुधारित झाले. जीडीपीचे आकडे हे त्यांचं म्हणणं असं आहे की सुधारित नव्हते. याच्यामधून आम्ही दुहेरी गणना, महागाईचा दर हे सगळं काढल्यामुळे हे सगळं जीडीपीचे आकडे सुधारित झालेले आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या. आता परत हे आतापर्यंत असलेले आधारभूत वर्ष, एकूण आतापर्यंत 8 आधारभूत वर्ष ठरलेले आहेत. तर हे आकडे परत तुमच्या रिव्हिजनसाठी महत्त्वाचे आहे. जानेवारी 2010 मध्ये आता अभिजित सेनगुप्ता समितीच्या शिफारशीवरून 2004-05 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. 2010 मध्ये 2004-05च्या किमती विचारात घेतल्या जातात. जानेवारी 2010 मध्ये के सुंदरम समितीच्या शिफारशीवरून 2011-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. समिती लक्षात ठेवा. अभिजित सेनगुप्ता 2010 मध्ये त्यांनी अभिजित सेनगुप्तांनी 2004-05 सुचवलं आणि के सुंदरम यांनी 2010 मध्ये 11-12 हे वर्ष स्वीकारण्यात आलं. सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने 2017-18 हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस केली आहे. कोणी? CSOने 2017-18 हे आता आधारभूत वर्ष घ्या असं त्यांनी शिफारस केलेली आहे. जीडीपी एखाद्या अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्ती दाखवत असते. ते उदाहरण आपण मागे बघितले. जीडीपीमुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते, गुणात्मक नाही.
भारत आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असल्यामुळे जीडीपीची मोजणी वर्ष देखील 2 आर्थिक वर्षाप्रमाणे एकत्र दाखवले जाते, जसे 2017 ते 12, 2011 ते 12, 2017 ते 18 याप्रमाणे. 2011 इथं 17 11 12 म्हणजे या 2 वर्षांची तुलना झाली 2017-18 असं. जीडीपी मोजल्यानंतर जीडीपीचे आकडे रुपये तसेच डॉलरमध्ये प्रकाशित केले जातात. आता ही फॅक्ट लक्षात ठेवा, जीडीपी मोजल्यानंतर त्याचे आकडे रुपयामध्ये पण प्रकाशित केले जातात आणि डॉलरमध्ये पण प्रकाशित केले जातात. नॉमिनल जीडीपी पेक्षा रिअल जीडीपी अर्थव्यवस्थेचे खरे उत्पन्न दर्शवतो. नॉमिनल जीडीपी हा करंट प्राइसला असतो आणि रिअल जीडीपी हा कॉन्स्टंट प्राइसला असतो आणि कॉन्स्टंट प्राइस ही बेस इयरला असते, म्हणून खरे उत्पन्न रिअल जीडीपी दर्शवतो. क्षेत्रीय स्थूल देशांतर्गत उत्पादन सेक्टोरल जीडीपी हा जो टॉपिक आहे, अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांची विभागणी खालील क्षेत्रांमध्ये केली जाते, म्हणजे क्षेत्रनी आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र अशा विभागणीला सेक्टोरल या क्षेत्रांचा सुद्धा सेक्टोरल जीडीपी काढला जातो. म्हणजे कोणतं क्षेत्र किती प्रगती करते, देशाच्या उत्पन्नामध्ये कोणतं क्षेत्र जास्त भर घालते, कोणतं क्षेत्र कमी भर घालते, यानुसार क्षेत्रीय जीडीपी काढला जातो. आता प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतं, इथे स्त्रोतांचे प्रकार असतात, म्हणजे गहू स्त्रोत पाव बनवायचं तर त्यासाठी स्त्रोत काय लागणार आहे, गहू लागणार आहे, म्हणून प्राथमिक क्षेत्राला स्त्रोतांचे क्षेत्र सुद्धा म्हटलं जातं. द्वितीय क्षेत्र इथं प्रोडक्शन होणार आहे, गव्हाचं पाव बनणार आहे, इथं उत्पादन होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, म्हणून द्वितीय क्षेत्राला उत्पादन क्षेत्र म्हटलं जातं. आता तृतीय क्षेत्र हा पाव दुकानांपर्यंत जाणार, म्हणजे सेवा देणारे, तर ही पाव कुठंतरी पोचणार आहे, म्हणून तृतीय क्षेत्राच्या माध्यमातून ते पाव आपल्यापर्यंत येतात, तर त्याला सेवा क्षेत्र म्हटलं जातं. आता चतुर्थ क्षेत्र, आता ह्या दोन गोष्टींना किंवा ह्या तीनही गोष्टींना इंटरग्रेट करण्याचं काम चतुर्थ क्षेत्राचं असतं. म्हणजे हे गहू आहे, गहू पहिल्या हाताने गहू कापणी करायची, आता मशीन आलं, इथं ज्ञानाचा भाग आला ना, त्यानंतर इथं पहिली छोट्या प्रमाणात पाव बनवायची, मग इथं काहीतरी टेक्नॉलॉजी आली, बेकरी तयार झाली, बेकरीमध्ये मोठे मोठे मशिनरी आली, म्हणून 100 पावच्या जागी 1 लाख पाव तयार व्हायला लागली, म्हणून इथं ज्ञानाचं काम आलं. इथं पण कोणीतरी रिसर्च केलं, इथं पण कोणीतरी रिसर्च केलं, म्हणून ते जे रिसर्च करण्याचं काम आहे ते चतुर्थ क्षेत्रामध्ये गणलं जातं. आता पंचम क्षेत्र, इथे बौद्धिक संपदा. आता हे सगळं, आता समजा बौद्धिक संपदा म्हणजे काय, आता हे इथपर्यंत आलो, आपल्यापर्यंत आलो, पण बाहेर देशात पण हे सगळं विकलं पाहिजे आणि तिथल्या लोकांनी सुद्धा एक फोनवर ऑर्डर दिली, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी लागते, तर टेक्नॉलॉजीच्या पेक्षा ही टेक्नॉलॉजी तयार करण्याचं काम हे कम्प्युटर आहे. हे कम्प्युटर तर तयार होतं, याला मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात, पण हे कम्प्युटर जो तयार करणारा होता किंवा ही सगळी इंटरनेट बनवणारा होता, फेसबुक बनवणारा, ॲमेझॉनवाला जो आहे, हे सगळे जे लोक आहेत हे बौद्धिक संपदेमध्ये येतात, त्याला पंचम क्षेत्र म्हणतात. किंवा आपल्याला IAS वगैरे हे जे धोरणं राबवतात IAS लोक, हे सुद्धा बौद्धिक संपदेमध्ये येणारे लोक आहेत, कारण हे इम्प्लिमेंटेशन करतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या क्षेत्राच्या पुढं आहे, ह्या सगळ्या क्षेत्राला सपोर्ट करतात, ही बौद्धिक संपदा आहे. आता क्षेत्रीय वर्गीकरण CSO प्रमाणे. आता CSOने यांचं वर्गीकरण कसं केलंय, वर्णन आणि क्षेत्र. कृषी, वने आणि मासेमारी हे प्रायमरी सेक्टरचं जे काम आहे, हे प्राथमिक कृषी हे ॲग्रिकल्चरमध्ये मोडलं जातं, त्याला प्राथमिक क्षेत्र म्हणतात. खाणकाम व उत्खनन, उत्पादन, वीज, वायू, पाणी पुरवठा व इतर आणि बांधकाम हे सगळे द्वितीय उद्योग आहे, इंडस्ट्री, त्याला आपण इंडस्ट्री म्हणून ओळखतो. त्यानंतर व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण व प्रक्षेपण संबंधित सेवा. आता ह्या सेवा आहे, वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा, लोकप्रशासन, संरक्षण व इतर सेवा ह्या तृतीय सेवेमध्ये मोडतात. त्यानंतर मार्गदर्शन, संख्याशास्त्र, संशोधन, विकास, माहिती तंत्रज्ञान ह्या माहिती व्यवस्थापन म्हणजे क्वार्टनरी सेक्टर याला म्हणतात, चतुर्थ सेक्टर. त्यानंतर नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध, म्हणजे ॲमेझॉन वगैरे ते मी तुम्हाला जे सांगतो ते हे याला पंचमक
बौद्धिक संपदा म्हणते, याला पण क्वाटर्नरी सेक्टर म्हणून संबोधलं जातं. आता इतर महत्वाचे मुद्दे म्हणजे हे ठळक बाबी आहे, ह्या तुम्हाला लक्षात राहिलाच पाहिजे. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणे व संबंधित आकडे प्रकाशित करण्याचे काम CSO करते. हे जे सगळे आकडे आहेत हे सगळे प्रकाशित करण्याचं काम कोण करतं, तर CSO करत असते. सरकारने CSO आणि NSSO चे एकत्रितकरण करून एक संख्या करण्याचे ठरवले आहे. म्हणजे या दोघांचं मर्ज करायचं, CSO आणि NSSO आणि एक नवीन ऑफिस तयार केलेलं आहे, त्याला NSO आपण म्हणतो. ही एकत्रीकरण झालेली संस्था नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस NSO म्हणून ओळखली जाईल, झालेली पण आहे किंवा जाईल. त्याचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सेक्रेटरी ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हेच बघते. पूर्वी पण MOSPI हे बघायचे, आता पण तेच बघते. आता परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाची चालू आकडेवारी आपल्याला बघायची. CSO च्या 31 मे 2021 च्या अहवालानुसार भारताचा GDP कॉन्स्टंट बेसिक प्राइस 2011-12 हा 124.5 लाख कोटी हा इतका आहे. GDP वृद्धी दर 6.2% आहे. कृषी क्षेत्राचा GDP हा 20.4 लाख कोटी रुपये आहे. आता भारताचा 124 आहे आणि आता हा सेक्टोरल म्हणजे प्रत्येक क्षेत्राचा काय. कृषी क्षेत्राचा वाटा 16.4% झालेला आहे आणि कृषी क्षेत्राचा वृद्धी दर हा 3.6% झालेला आहे, जो धनात्मक आहे. आता महामारीच्या काळात COVID-19चा धनात्मक वृद्धी दर दर्शवणारे कृषी हे एकमेव क्षेत्र ठरले आहे. कारण लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा कंपन्या आणि बरेचसे व्यवहार बंद होते, त्यामुळे साहजिकच फक्त शेती हे क्षेत्रच चालू होतं. म्हणून हा जो कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे किंवा कृषी क्षेत्र आहे हे फक्त पॉझिटिव्ह याच्यामध्ये आहे आणि बाकीचं जे क्षेत्र होतं ते सगळे सेवा क्षेत्र आणि इंडस्ट्री सेक्टर हे निगेटिव्ह याच्यामध्ये आहे. आता उद्योग क्षेत्राचा वाटा हा 36.5 कोटी रुपये आहे. GDP मध्ये 36.5 लाख कोटी रुपये याचा वाटा आहे आणि उद्योग क्षेत्राचा वाटा एकूण 29.4% आहे. उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर -7 आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे की मायनस आहे, हे मायनस मध्ये गेलेले मी वर सांगितलं. फक्त कृषी क्षेत्रच पॉझिटिव्ह मध्ये आहे, बाकी सगळे मायनस मध्ये आहे. तर कंबाईन वाल्यांनी या फॅक्ट्स जरा जास्त लक्षात घ्या. -7.1. सेवा क्षेत्राचा GDP 67.6 लाख कोटी रुपये इतका भरलेला आहे. त्यानंतर सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो 54.3% आहे. आता बघा हा वाटा जो आहे हा खालून म्हणजे याचा जास्त आहे, त्यापेक्षा उद्योगाचा 29 पॉईंट आहे आणि कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो आता सतत घसरत चाललेला आहे, हे लक्षात आलं. त्यानंतर सेवा क्षेत्राचा वृद्धी दर हा -8.4 आहे. काय -8.4 हा कृषी क्षेत्राचा वृद्धी दर राहिलेला आहे. इथं फक्त शेतीच पॉझिटिव्ह मध्ये राहिलेली आहे आणि हा शेतीचा पण जो वाटा आहे GDP मध्ये जो वाटा आहे तो हळूहळू कमी होत चालला आहे. ठीक आहे. त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता हे GDP बघितलं, आता आपण GNP बघणार आहे. GDP पेक्षा जो सुधारित आहे त्याला GNP म्हणतात. नेट GDP ग्रॉस डोमेस्टिक, ग्रॉस म्हणजे ढोबळ आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP. GDP मधून काहीतरी वजावट झाली म्हणून GNP आला आणि GNP मधून काहीतरी वजावट होणार आहे म्हणून NNP येणार आहे. म्हणजे जसं जसं आपण वर सरकत जाऊ हे उत्पन्नाचे आकडे कशी तरी कोणती तरी त्रुटी याच्यातून निघत जाणार आहे, म्हणून यांची आकडेवारी बदलते. GDP, GNP आणि NNP हे फरक तुम्ही लक्षात घेत चाल. एखाद्या देशात उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मोबदल्यात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केली जाते व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते. चला, GDP मध्ये जे बाहेरच्या देशांच्या कंपन्या होत्या त्याचं पण आपण मोजमाप करायचो. कंपनी भारतीय जरी नसली पण तिने आपल्या भौगोलिक सीमेच्या आत तिचं उत्पन्न केलेले म्हणून ते आपण गणायचो. पण इथं काय, एखाद्या देशात उत्पादित सर्व वस्तू व सेवांच्या मोबदल्यात परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची
बेरीज केली जाते व देशातून बाहेर गेलेले उत्पन्न वजा केले जाते. आता कंपनी जरी भारतात आहे पण त्याची कमाई ते त्यांच्या देशातच पाठवणार आहे ना. BMW इथं गाड्या बनवल्या विकल्या, पण त्याचा नफा ते कुठं पाठवणार आहे? ते जर्मनीलाच पाठवणार आहे. म्हणून बाहेर ते देशातून बाहेर गेलं म्हणून ते वजा करावं लागणार आहे आपल्याला. तेव्हा त्या अंतिम मूल्यास स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. देशांतर्गत आता बघा, देशांतर्गत डोमेस्टिक ऐवजी येथे राष्ट्रीय नॅशनल, तिला डोमेस्टिक लागलं होतं, हिला काय लागले नॅशनल, नेट नॅशनल, क्रॉस नॅशनल. हा फरक तुम्ही लक्षात घेत जा. हा शब्द वापरल्याने GNP या व्याख्येला व्यापकता प्राप्त होते. कारण देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत कमावणाऱ्यापेक्षा देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न इतर देशात अभिप्रेत होते. आता देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न, आता समजा एखादा तुमचा भाऊ आहे, तो बाहेर देशात, तो तिथं पगार कमवतोय, तो त्या देशाचा नागरिक नाही, पण त्यांनी कमावलेलं उत्पन्न हे आपल्या देशाचं उत्पन्न गणलं जातं. तुमच्या भावाने इथे पैसे पाठवले तर ते उत्पन्न आपल्या देशाला प्राप्त झालं. त्यांनी तिला काम केलं, पगार कमावला, ते आपल्या देशाचं उत्पन्न झालं, कारण तो आपल्या देशाचा नागरिक आहे. त्यांनी जर तिथलं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर ते उत्पन्न आपण गणणार नाही, कारण तो त्या देशाचा नागरिक झाल्यामुळं त्याचं उत्पन्न तिथं गणलं जाईल. आलं लक्षात? हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आता GNP कसा काढला जातो? GDP मधून काय वजा केलं जातं? एक्सपोर्ट. आता बघा, X - M, X म्हणजे एक्सपोर्ट आणि M म्हणजे इम्पोर्ट. तर विदेशातून प्राप्त झालेले उत्पन्न म्हणजे एक्सपोर्ट. विदेशातून प्राप्त झालेले उत्पन्न एक्सपोर्ट केलं, आपण एक्सपोर्ट करतो तेव्हाच आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं. जेव्हा आपण इम्पोर्ट करतो, बाहेरून काहीतरी मागवतो, थोडक्यात एक लक्षात घ्या, आपण पिझ्झा मागवला, आपल्या घरातून पैसे चालले म्हणजे ते आपल्या घरातून गेलेलं, आपण केलेलं इम्पोर्ट आहे ना, आपलं उत्पन्न पिझ्झावाला घेऊन गेलं. लक्षात आलं? भारतातून बाहेर गेलेलं उत्पन्न. प्रत्येक गोष्टीला आपल्या कुटुंबाशी रिलेट करत चला, म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल. जर X निर्यात ही M इम्पोर्ट पेक्षा जास्त असेल तर GDP हा GNP पेक्षा मोठा आहे. GNP GDP पेक्षा मोठा आहे. म्हणजे देशाचे उत्पन्न GDPच्या स्वरूपात दिसत असले तरी त्यातील काही उत्पन्न परदेशातून भारतात येत आहे. जर M म्हणजे आयात ही X निर्यातपेक्षा जास्त असेल तर GDP जास्त भरतो, GNP कमी भरतो. म्हणजे देशाचे उत्पन्न GDPच्या स्वरूपात दिसत असले तरी त्यातील काही उत्पन्न भारतातून परदेशात जात आहे. लक्षात आलं? नेट नागरिक, नेट जिकडं नेट लागेल, जिकडं नेटच्या बाजूने जास्त दिसेल तेव्हा बाहेरचं उत्पन्न आपल्या देशात येत आहे. आणि जेव्हा डीच्या बाजूला माप झुकता असेल तेव्हा डोमेस्टिक म्हणजे भारतात काम करत असलेल्या बाहेरच्या कंपन्या सुद्धा उत्पन्न बाहेर पाठवत आहे, म्हणजे भारतातलं उत्पन्न परदेशात जात आहे. GDP आणि सोबत GNP मोजल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचे आकलन होते. आता GDP आणि सोबत GNP मोजल्यामुळे काय होतं? आपल्या अर्थव्यवस्थेतून पैसा बाहेर किती चालला आहे किंवा बाहेरच्या अर्थव्यवस्थेमधून आपल्या देशात पैसा किती येतोय हे आपल्याला आकलन होते. आपल्या देशाचा बाहेरगत शक्तीचे आपल्याला GNP मुळे आकलन होते. GNP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होते. लक्षात आलं? GDP मुळे संख्यात्मक आकलन व्हायचं, GNP मुळे गुणात्मक आकलन होत आहे. म्हणजे आपल्याला क्वालिटी कळते, आपण किती क्वालिटी काम करतोय किंवा आपल्याला किती पैसे येत आहे, हे झालं गुणात्मक आकलन. आता COच्या 31 मे 2021च्या अहवालावरून 2020-21 मध्ये भारताचा GNP 133.8 लाख कोटी रुपये आता कॉन्स्टंट मार्केट प्राइसला धरला. 2021-22 मध्ये कॉन्स्टंट मार्केट प्राइसला भरला. भारतीय अर्थव्यवस्थेत GDP हा इकडं तोंड केलेलं आहे बघा. आता या म्हणजे GDP हा काय आपला जास्त आहे. म्हणजे काय कळतंय रे तुम्हाला यावरून? का आपल्या देशातला पैसा हा बाहेर चाललाय. झालं ना? म्हणजे आपण क्वालिटी आहे का? आपण क्वालिटी नाहीये. आपल्याला गुणात्मक
आकलन हो राहिलं, काय हो राहिलं का आपला GDPच्या बाजूने आपलं माप अजून झुकत आहे, आपल्या देशातला पैसा बाहेर चाललाय, ही आपली क्वालिटी. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आता पुढची संकल्पना नेट नॅशनल प्रॉडक्ट. GNP वरून NNP वर येण्यासाठी ढोबळ ऐवजी निव्वळ नेट शब्द वापरतात. GDP वरून GNP वर येण्यासाठी आपण काय केलं, नेट नॅशनल म्हणजे भारताचंच उत्पन्न. आणि डोमेस्टिक मध्ये काय केलं, भारतात बाहेरच्या लोकांनी भारतात कमावलेलं उत्पन्न सुद्धा गणलं जातं. आणि GNP मध्ये काय केलं, फक्त भारताच्या लोकांचंच उत्पन्न गणलं. आणि इथं नेटमध्ये काय केलं, आता ढोबळ काढून टाकलं, फक्त नेट करायचं आहे आपल्याला. GNP वरून NNP वर येण्यासाठी ढोबळ ऐवजी निव्वळ नेट शब्द वापरतात. नेट म्हणजे एखाद्या आर्थिक क्रियेतून बाकी राहिलेलं उत्पन्न. म्हणजे आपलं कुटुंब आहे, नेट इन्कम किती, कपड्याला गेले एवढे, लग्नाला गेले एवढे, दिवाळीला गेले एवढे, दसऱ्याला गेले एवढे, तर त्यानुसार आपल्याला किती राहिलं, तर ते तसंच देशाच्या हिशोबात एवढा सगळा खर्च गेल्यानंतर काय शिल्लक असते ते आपल्याला आता बघायचं. एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य आणि या मूल्यातून घसारा वजा केला असता मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न होय. घसारा लक्षात ठेवा. NNP मध्ये घसारा वजा केला जातो. म्हणजे एखादं मशीन, हे मशीन दरवर्षी त्याचा घसारा होऊ राहिला, आपलं वय वाढत चाललंय, आपण अजून पास होत नाही, म्हणजे आपला घसारा होऊ राहिला आहे पण रिझल्ट येऊ नाही राहिला. एक जाणीव उदाहरण मी तुम्हाला दिलं. NNP मध्ये कसं करता, GNP मधून D वजा करता. D म्हणजे काय, डेप्रिसिएशन. एखादे मशीन आहे, मशीन काम करत आहे म्हणजे त्याचं आयुष्य कमी होत आहे, त्याला काही मेंटेनन्स लागणार आहे, त्याला ऑइल पाणी लागणार आहे, ते ऑइल पाणी म्हणजे डेप्रिसिएशन. निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो. आपण अभ्यास करण्यासाठी पेन वापरतो, वही वापरतो. हा सगळा काय झाला, घसारा. आपले वडील आपलं घर चालवण्यासाठी काय काय करतात, तर तो सगळा खर्च जेव्हा वजा केला जातो, एक कुटुंब चालवण्यासाठी किती खर्च येतो आणि किती शिल्लक राहतं, हा खर्चाचा हिशोब जेव्हा निघतो त्याला NNP म्हणतात. हा म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट. म्हणजे तुमच्या घराचं वास्तविक उत्पन्न किती हे तुम्हाला NNP मध्ये कळतं. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. GDP मधून घसारा वजा केल्यास NDP मिळते. NDP म्हणजे GDP मधून घसारा वजा केला. आता GDP मधून आपण X मायनस M केलं, GNP साठी D मायनस केलं, NDP मधून X मायनस हेच केलं. GDP आणि NDP हे काढण्यासाठी आपण डेप्रिसिएशन केलं आणि GNP वरून NNP काढण्यासाठी आपण त्यातून डेप्रिसिएशन मायनस केलं. म्हणजे हा सगळा टेबल एकामेकाभोवती फिरतो. दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम. कॅप्यूट म्हणजे लोक, म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न किती. कुटुंबाचं उत्पन्न जर कुटुंबात 4 लोक आहेत आणि कुटुंबाचं उत्पन्न जर 1 लाख रुपये तर 1 लाख भागिले 4 म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न 25,000 रुपये आलं. एकूण उत्पन्न घरातल्या प्रत्येक डोक्याशी जोडणं म्हणजे त्याला दरडोई उत्पन्न म्हणतात. पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भाग दिला की दरडोई उत्पन्न मिळते. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न. GDP पर कॅपिटा इन्कम. आता GDP डिवायडेड बाय पॉप्युलेशन असा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला पर कॅपिटा इन्कम हा या संकल्पनांना लोकसंख्येने भाग दिला असता काढता येते. GDP पर कॅपिटा इन्कम म्हणजे GDP भागिले पॉप्युलेशन. GNP पर कॅपिटा इन्कम म्हणजे GNP भागिले पॉप्युलेशन. नेट नॅशनल प्रॉडक्ट पर कॅपिटा इन्कम म्हणजे NNP भागिले पॉप्युलेशन. अशा पद्धतीने हे सगळं काढलं जातं.
जीडीपी समाधानकारक असला परंतु लोकसंख्या भरमसाठ असली तर दरडोई उत्पन्न कमी भरते. आता एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबाचं उत्पन्न 1,00,000 आपण धरलं आणि त्या कुटुंबामध्ये 10 सदस्य बनले तर उत्पन्न किती झालं? 10,000 रुपये, बरोबर आहे ना. पण त्याच कुटुंबामध्ये जर 4 लोक असतील तर उत्पन्न किती झालं? 25,000 रुपये. म्हणजे आपल्या देशाचं उत्पन्न आहे पण लोकसंख्या ही जास्त असल्यामुळं हे उत्पन्न कमी भरतं. चालू आकडे बघूया, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. 2021 मध्ये भारताची लोकसंख्या 135.5 कोटी इतकी भरली. जीडीपी पर कॅपिटा इन्कम 99,604 रुपये इतका भरला. जीएनपी आपला 58,749 रुपये भरला. जीडीपीचा आकडा जास्त असतो, जीएनपी जीडीपी पेक्षा कमी असतो आणि जीएनपी पेक्षा एनएनपी हा कमी असतो. कारण प्रत्येक याच्यातून काही ना काही त्रुटी काढली जाते आणि नेट नॅशनल पर कॅपिटा इन्कम जो आहे तो वास्तविक हा आकडा आहे. म्हणजे यातून आपलं सगळं घसारा वगैरे वजा करून वास्तविक उत्पन्न कमावायला किती खर्च येतो ते सगळं काढून आपला एनएनपी पर कॅपिटा इन्कम जो आहे 86,659 रुपये इतका आपला जीएनपी आहे. आता अर्थव्यवस्थेच्या मापना संबंधित सर्व संकल्पना खालील तक्त्यात दिलेल्या आहेत. आता बघा, खालील सूत्र या तक्त्यात पडताळता येईल. जीएनपी काढण्यासाठी जीडीपी मध्ये एक्सपोर्ट जर येत असेल तर ठीक आहे आणि एक्सपोर्ट मधून इम्पोर्ट मायनस केला जातो. एनएनपी काढण्यासाठी जीएनपी मधून डेप्रिसिएशन वजा केले जाते. एनडीपी मिळवण्यासाठी जीडीपी मधून डेप्रिसिएशन वजा केलं जातं. पर्सनल इन्कम आणि जीडीपी मधून इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न आणि इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड हे पर्सनल इन्कम ह्या पद्धतीने काढलं जातं. आणि DI इज इक्वल टू PI मायनस PT प्लस S असा हा फॉर्म्युला आहे. जीडीपी चालू बाजार किमतीऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजण्यामुळे आपण चलनवाढ ही त्रुटी काढून टाकतो. जीडीपी चालू बाजार किमतीऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजल्यामुळे आपण चलनवाढ ही त्रुटी काढून टाकतो. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे आपण स्वकीयांनी की परकीयांनी कमावलेली आहे ही त्रुटी काढून टाकतो. हे जे स्टेटमेंट आहे यापेक्षा ह्या टेबलपेक्षा हे स्टेटमेंटवर लक्ष केंद्रित करा, इथे तुमच्या संकल्पना अजून जास्त क्लिअर होती. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे काय झालं? स्वकीयांनी की परकीयांनी कमावलेली ही त्रुटी आपण काढून टाकतो. तुम्हाला भावाचं उदाहरण दिलं होतं ना ते. जीएनपी पेक्षा एनएनपी मोजल्यामुळे आपण घसारा ही त्रुटी काढून टाकतो. एनएनपी दरडोई उत्पन्न मोजल्यामुळे आपण लोकसंख्या ही त्रुटी काढून टाकतो. जीडीपी हा सर्वात ढोबळ निर्देशांक असून एनएनपी दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकास दर्शवणारा तुलनेने उच्च निर्देशांक होय. आता हे सगळे रामबाण स्टेटमेंट आहे, हे जसेच्या तसे पाठ करून ठेवा. आता वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्षम उत्पन्न, पर्सनल इन्कम अँड डिस्पोजेबल इन्कम. इथं जो हा टेबल आहे या टेबलवर आपण परत येऊ. डिस्पोजेबल इन्कम इज इक्वल टू पर्सनल इन्कम मायनस हा फॉर्म्युला आपण व्यवस्थित समजून घेऊ. पर्सनल इन्कम, एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आहे की नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नात केवळ कमावलेलेच उत्पन्न मोजले जाते. तुम्हाला सांगितलं आपण अजून कमवत नाही आहोत, त्यामुळं आपलं उत्पन्न अजून जीडीपी मध्ये मोजलं जात नाही कारण आपण कमवत नाही. बेरोजगाराला मिळणारा भत्ता बघा, आलं ते उदाहरण. बेरोजगाराला मिळणारा भत्ता हे कमावलेले उत्पन्न नसते म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. सध्या आपल्याला घरून जे पैसे येतात ते आपण कमावलेले नसतात म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. पण आपल्या माध्यमातून आपण लायब्ररीवाल्याला देतोय, मेसवाल्याला देतोय, रेंट देतोय रूमचं, ते मात्र राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जातं. आणि ते राष्ट्रीय उत्पन्न आपल्यापर्यंत जे पैसे येतात ते कुठं मोजले जातात? ते आपल्या वडिलांचं उत्पन्न आहे, ते आपलं उत्पन्न नाही. आपण बेरोजगार आहोत. परंतु वरील भत्ता हा वैयक्तिक उत्पन्नात मोजला जातो.
हे उत्पन्न म्हणजे न कमावता मिळालेले उत्पन्न. इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न्ड म्हणजे आपल्याला जे पैसे मिळत आहेत ते याच्यामध्ये गणले जातात. यामध्ये भीक, सट्टा यातून मिळणारे उत्पन्न मोजलं जातं आणि बेरोजगारी भत्ता यामध्ये मोजला जातो. म्हणजे इन्कम रिसिव्ड म्हणजे इन्कम तर मिळालंय पण ते आपण कमावलेलं नाही. आलं ठीक. याची इतर उदाहरण म्हणजे हे आपण ज्या सदनामध्ये बसतो त्या आपल्याबरोबर कोण कोण बसतं तर हे सगळे इतर लोकांची उदाहरण. नरेगा योजनेत मिळणारा बेरोजगार भत्ता. आता सरकारचं दायित्व आहे की जर कामच निघाले नाही पण लोकांना अर्थव्यवस्था फिरवायची, लोकांच्या हातात पैसा द्यायचा आहे, तर नरेगाचे आता समजा सरकारला कळलं ना की कामं काय काय करावं आणि लोक म्हणताय कामं नाही आहे तर मग आम्हाला पोसा. तर ते पोसायसाठी सरकारने नरेगा ही स्कीम चालू केली. काम नाही आहे ठीक आहे, तुला 100 दिवसात आम्ही काम जी काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये आम्ही तुला काम देऊ शकलो नाही म्हणून आम्ही हा भत्ता तुला देतोय. राष्ट्रीय वृद्धांसाठीच्या पेन्शन योजना. 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या वर वय गेलं तर ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी सरकार पेन्शन चालू करतं. त्यांचाही उदरनिर्वाह झाला पाहिजे की नाही. मग हे उत्पन्न त्यांनी कमवलं आहे का नाही तर ते कमवलं नाही, सरकार त्यांना ते पेन्शन म्हणून देते. आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रोसेससाठी दिलेली जाणारी मदत. आता एखादी स्त्री गरोदरपणात ती कामाला जाऊ शकत नाही, मग तिला जर कोणी सांभाळणारे नसतील तर त्यासाठी पण सरकार पैसे देतं. म्हणजे हे सगळे जे उदाहरण आहेत हे इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न्ड म्हणजे हे आपले सगळे साथीदार आहेत. आलं लक्षात. हे झाले उदाहरण झाले. एखाद्या व्यक्तीच्या पगारातून त्याने काही रक्कम प्रोव्हिडंट फंड मध्ये टाकली. आलं लक्षात. आता हे कमावणारे लोक जेव्हा आपल्याला नोकरी लागेल आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपण PF मध्ये टाकणार आहोत. पगार व्यक्तीने कमावला म्हणून तो राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जाईल, पण प्रोव्हिडंट फंड जोपर्यंत त्याला हातात मिळत नाही तोपर्यंत ती रक्कम वैयक्तिक उत्पन्नात मोजली जाणार नाही. प्रोव्हिडंट फंड मध्ये टाकलेले पैसे हे उत्पन्नात गणले जात नाही. हे उत्पन्न म्हणजे कमावूनही न मिळवलेले उत्पन्न. इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड म्हणजे आपण भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे त्यासाठी आपण प्रोव्हिडंट फंड मध्ये पैसे टाकतोय, पण ते पैसे आपल्याला कधी भेटणार आहे ते मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला ते पैसे भेटणार आहे. म्हणून आपण इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड या सदरामध्ये तो उत्पन्न आपण टाकतो. आता त्याचे उदाहरण भविष्य निर्वाह निधी प्रोव्हिडंट फंड. भागधारकांना शेअर पासून मिळणारा लाभांश. आता आपण आज पैसे टाकलेले आहे शेअर्स मध्ये, पण उद्या जाऊन तो शेअर्स वर जाईल का खाली येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ते उत्पन्न आपल्या हक्काचं आहे की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. आता पर्सनल इन्कम GDP प्लस इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न मायनस इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड अशा पद्धतीने हा पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला काढला जातो. आता व्ययक्षम उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम. वैयक्तिक उत्पन्न मिळत असेल तर सर्वच उत्पन्न खर्च करण्याजोगे नसतं. आपल्याला पगार मिळतोय म्हणून तो पगार खर्चच होतो का सगळं तर नाही. त्याचं आपण पुढे बघूया. उत्पन्नापैकी काही रक्कम वैयक्तिक कर उदाहरणार्थ आयकर म्हणून दिली जाऊ शकते, काही रक्कम बचत म्हणून ठेवली जाऊ शकते. जे वरील रक्कम वजा करून उरते ते व्ययक्षम उत्पन्न होय. आता पगार आपल्याला 50,000 आहे, पण 50,000मधून आपण काय केली बचत केली, त्यावर आपल्याला सरकारला कर द्यावा लागतो. म्हणजे काटून छटून आपल्या हातात आले 32,000. 50,000 उत्पन्न आहे पण आले आपल्या हातात 32,000. जे 18,000 रुपये त्यापैकी आपण समजा 8,000 रुपये बचत मध्ये टाकले आणि 10,000 रुपये त्यावर सरकारचा टॅक्स गेला. म्हणजे डिस्पोजेबल इन्कम. पर्सनल इन्कम मधून सेविंग आणि ही पर्सनल टॅक्स. हा पर्सनल टॅक्स प्लस सेव्हिंग्स पर्सनल इन्कम मधून वाचा जातो आणि जे उरतं त्याला आपण काय म्हणतो डिस्पोजेबल इन्कम. ही खर्च करण्याजोगी इन्कम असतो. आता हे टॉपिक आतापर्यंत आपण समजून घेतले. आता पुढचा जो टॉपिक आहे
तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.